नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाहीये तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। 14 जानेवारी 2025ला साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला महत्त्व आहे। शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो, पण दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी किंवा ड्रेस घातला जात नाही। शास्त्रानुसार मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते। देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते। पण त्यापूर्वी यंदा काळ्या रंगाच्या साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते पाहूयात। तर मंडळी, यंदा महिला मकर संक्रांतीला काळ्या रंगाबरोबरच हिरवी, लाल, गुलाबी आणि केशरी रंगाची साडी नेसू शकतात। 2025 मध्ये मकर संक्रांतीला देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे, त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाहीये। त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात। मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी। याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे, त्यामुळेच यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला। तर मंडळी, आशा करते ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।